एकादशीच्या दिवशी पंढरपूरला गेलेला एक वारकरी त्याने विठ्ठलाच्या मंदिरात असं काय बघितलं की त्यामुळे तो म्हणाला, मी पंढरपूरला कधीच येणार नाही. विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता नको तो प्रकार. हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. पंढरपुराच्या पुण्य ठिकाणी हा प्रकार सुरू होता. त्याने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच करोडो लोकांनी पाहिलाय. आता पंढरपुरात फक्त हेच पाहायचं राहिलं होतं. इथे लोक असताना देखील असं कसं घडतं? हा धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात घडलाय. तो वारकरी व्हिडिओमध्ये म्हणतोय, आता वारी बंद होणार, पंढरपुरात कुणीच येणार नाही. पंढरपुरातील विठ्ठलाचं मंदिर खूप पुण्य मानलं जातं, जिथं डोकं टेकवल्यावर सगळी पापं धुतली जातात. पण त्याच मंदिराच्या आवारात सुरू होता एक धक्कादायक प्रकार, ज्याचा व्हिडिओ या वारकऱ्याने काढला, जो प्रचंड व्हायरल झाला. ज्यामुळे आता वारी बंद होणार, पंढरपुरात कुणीच येणार नाही. एक दिवस पंढरपूरची आषाढी वारी बंद पडेल. आणि इतकंच नाही तर दर महिन्याला दर एकादशीला येणारी वारकरी देखील पंढरपूरकडे पाठ फिरवतील, असं त्याचं म्हणणं आलं. अतिशय धक्कादायक प्रकार विठ्ठल मंदिराच्या आवारात घडला. मग नेमकं काय असा तो प्रकार होता? काय नको तो प्रकार तिथे सुरू होता? काय धक्कादायक प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात सुरू होता? त्या एकादशीच्या पुण्य दिवशी मुहूर्तावर कोणता प्रकार घडला? विठुरायाच्या मंदिराच्या आवारात त्या वारकऱ्यांनी नेमकं असं काय पाहिलं की त्यामुळे त्याचा व्हिडिओ वादळासारखा व्हायरल झाला? त्या वारकऱ्याला इतकं का वाईट वाटलं की दर महिन्याला तो येत होता आणि तो म्हणतो मी कधीच येणार नाही? चला ऐकूयात त्या वारकऱ्याची आणि विठ्ठलाच्या आवारात घडलेल्या त्या धक्कादायक प्रसंगाची घटना. एक वारकरी जो दर महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला आवर्जून जायचा. पंढरपूरचा पांडुरंगाचा एक निष्ठावान भक्त, दर महिन्याला पंढरीची वाट धरणारा, जो लहानपणापासून पंढरपूरला येत होता. जिथे आल्यावर त्याला नेहमी प्रसन्न वाटायचं. पण त्याच्यासोबत या महिन्याच्या एकादशीला पंढरपुरात जे घडणार होतो, जो तो प्रकार पाहणार होता, तो पाहून तो पंढरपूरला कधीच येणार नव्हता. हा वारकरी जेव्हा घरून निघाला होता तेव्हा तो स्वतःच्या गाडीमध्ये येत होता. त्याने आधी तुळजाभवानीचं आणि अंबाबाईचं दर्शन त्याला घ्यायचं होतं आणि मग विठुरायाच्या चरणी लीन व्हायचं, असं तो घरून प्लॅन करून निघाला होता. तो निघाला, आधी तुळजाभवानीला गेला. देवीचं भव्य रूप, लोकांची अफाट गर्दी, श्रद्धेचा तो महासागर पाहून त्याचं मन भरून आलं. त्याने दर्शन घेतलं. पण मंदिराबाहेर येताच त्याला एक वेगळं दृश्य दिसलं. मंदिराच्या पायऱ्यावर अनेक गरजू अपंग भिकारी लोक हात पसरून बसले होते. त्यांचे चेहरे केविलवाणे, कोणाचे हात तुटलेले तर कोणाला पाय नव्हते. त्या लोकांकडे पाहून त्याला थोडं वाईट वाटलं, थोडं विचित्र वाटलं. पण पंढरपूरमध्ये गेल्यावर तो जो प्रकार पाहणार होता, जो अनर्थ पंढरपूरच्या मंदिरात आवारात तो पाहणार होता, त्याच्यापेक्षाही कमीच होतं. त्याला माहिती नव्हतं की पंढरपूरमध्ये तो काय पाहणार आहे. तो नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरात कसा काय सुरू होता, सविस्तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगणार होता. तुळजापुरामध्ये त्याचं मन थोडं विचलित झालं. मग ते निघाले कोल्हापूरच्या दिशेने. अंबाबाईच्या दर्शनाची ओढ होती. कोल्हापुरात पोहोचल्यावर तीच परिस्थिती. पंचगंगेच्या काठावर नारळ फुलं पाण्यात वाहत होते. पुण्यकर्म चालू होते. पण तिथे अनेक भिकारी बसले होते. तिथला एक भिकारी थंडीने कुडकडत होता, पण त्याच्या अंगावर कोणी शाल टाकायला वेळ नव्हता. थोडी दुपार झाली तरी एक भिकारी उन्हामध्ये तसाच बसला होता. दुसरं देवस्थान झालं. त्या वारकऱ्याचं मन विषण्ण होत चाललं होतं. त्याला वाटलं होतं दोन्ही ठिकाणी काय परिस्थिती आहे. आता पंढरपुरात तो जाणार होता. लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी तो आतुर झाला होता. पण त्याला काय माहिती होतं की पंढरपूरमध्ये आज एक असा अनर्थ तो पाहणार होता की जो पंढरपुरातला नको तो प्रकार विठ्ठलाच्या मंदिरातला तो पाहणार होता, ज्यामुळे त्याला वाईट वाटणार होतं आणि तो इथून पुढे कधीच पंढरपूरला येणार नाही अशी शपथ घेणार होता. तो प्रकार पाहून त्याला असं वाटणार होतं की पंढरपूरला कुणीच आलं नाही पाहिजे. मग काय होता तो प्रकार? आधीचे 2 देव करून आता ते पंढरपूरच्या दिशेने तो निघाला होता. हळूहळू पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झालं. जसं जसं पंढरपूर जवळ येऊ लागलं तसं तसं तिकडे जाणाऱ्या गाड्यांची गर्दी वाढू लागली. विठ्ठल नामाचा गजर जणू घुमत होता. काही वेळासाठी तो जो वारकरी होता ते सगळं विसरून गेला होता. त्या भक्तिसागरात तो न्हावून निघाला. अखेर त्या एकादशीच्या दिवशी तो वारकरी भक्तिभावानं पंढरपुरात पोहोचला. शहरात पाय ठेवताच त्याच्या अंगात एक वेगळी ऊर्जा जाणवली. लाखो चेहरे, पण प्रत्येक डोळ्यात एकच आस, विठ्ठलाच्या दर्शनाची. त्याची गाडी दूर पार्किंगमध्ये लावली. पायीच मंदिराच्या दिशेने चालू लागला. सगळ्यात आधी नामदेव पायरीजवळ पोहोचताच गर्दीचा महासागर उसळला. पोलीस बंदोबस्त होता. नुकतीच गर्दी वाढली होती. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे दर महिन्याला येणाऱ्या वारकऱ्यांची गर्दी प्रचंड होती. पोलिसांचा बंदोबस्त, स्वयंसेवक होते, सगळे आपल्या कामात मग्न. त्या वारकऱ्याने ठरवलं आधी मंदिराला प्रदक्षिणा घालायची आणि मग दर्शनाच्या रांगेत उभं राहायचं. आता नेहमीच येणारे वारकरी होते म्हणून त्यांना प्रदक्षिणा त्यांनी घालायला सुरुवात केली. मग प्रदक्षिणा घालता घालता त्यांना तो प्रकार दिसला आणि त्या प्रकारामुळे तो भक्त जो होता
तो पंढरपुरात कायमचा विठ्ठल भक्त तो देखील आता बंद होणार होता. विठ्ठलाच्या मंदिराशेजारी काय तो प्रकार सुरू होता, काय नको तो प्रकार सुरू होता, इतके लोक असताना हा प्रकार कसा काय घडला, सगळी संपूर्ण माहिती इथून पुढे आता तो दाखवणार होता. प्रदक्षिणा मार्गावर चालत असताना सुरुवातीला तुळजापूर कोल्हापूरमध्ये त्याने जे जे पाहिलं होतं त्याची मोठी आणि भयानक आवृत्ती पंढरपुरात त्यांना दिसणार होती. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो हजारो लोकांची गर्दी. तेव्हा चंद्रभागेतून स्नान करून ते पायऱ्याकडे मंदिराकडे यायला निघाले तेव्हा भरपूर भिकारी दिसले. कुणी आंधळं होतं, कुणी पांगळं होतं, तर कुणी महारोगी. त्यांची अवस्था पाहून कोणाचंही काळीच पिळी उठून जाईल. लोक त्यांना पुढे जात होते, काही जण पैसे टाकत होते. बहुतेकांचं लक्ष मंदिराच्या कळसाकडे होतं. पण मात्र आता वारकऱ्याला एक विचित्र प्रकार दिसणार होता, जो मंदिराच्या शेजारीच घडणार होता, जो त्यांनी त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये तो काढणार होता आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होणार होता. तो नको तो प्रकार काय होता? आधी त्या वारकऱ्याचं मन अस्वस्थ झालं होतं. ही माणसं देवाच्या दर्शनासाठी इतकी का उत्सुक आहे, पण देवाच्या लेकराकडे पाहायला त्यांना वेळ नाही. ते हळूहळू पुढे आले. त्यांना एक ॲम्ब्युलन्स दिसली. इतक्या गर्दीमध्ये मंदिराच्या शेजारी लागून ॲम्ब्युलन्स का उभी आहे? त्यांना थोडं वाईट वाटलं, कारण की वाईट वाटलं त्यांना थोडंसं जे झालं ते त्यांना अजून त्याची कल्पना नव्हती. पण ॲम्ब्युलन्स दिसल्यामुळे त्यांचं मन विचलित व्हायला सुरुवात झालं. त्यांना वाटलं देवाच्या दारात कोणाला काही त्रास झाला असेल, देवाच्या दारात काही अनर्थ तर घडला नसेल ना, असं म्हणून त्या ॲम्ब्युलन्सच्या शेजारून जाऊ लागले. त्यांना वाटलं गर्दीत कोणाला काही त्रास झाला. शासकीय आरोग्य सेवेची गाडी पाहून त्यांना आधी बरं वाटलं, पण शंकेची पाल चुकचुकली. निदान लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्था आहे असं पाहून ते पुढे गेले. त्यांनी काय केलं, इकडचा तिकडचा परिसर पाहिला. ॲम्ब्युलन्सच्या शेजारी ते बघू लागले. ॲम्ब्युलन्सच्या शेजारी बरीच गर्दी होती, पण त्या गाडीकडे पाहणाऱ्यांची होती. गाडीत कोणालाही बसवण्याची घाई नव्हती. वारकऱ्याला आश्चर्य वाटलं. ते गर्दीतून वाट काढत ते थोडेसे पुढे गेले आणि तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ही घटना घडली विठ्ठल मंदिराच्या अगदी चिटकून. त्या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स उभी होती आणि ॲम्ब्युलन्सच्या तिथे एक भयंकर प्रकार सुरू होता. कारण की हे तेच दृश्य होतं, हा तोच प्रकार होता, हा तोच नको तो प्रकार होता की ज्यांनी तो कॅमेऱ्यात कैद करायला सुरुवात केला. ॲम्ब्युलन्सच्या चाकापाशी अगदी ॲम्ब्युलन्सच्या 2 फूट अंतरावर एक विचित्र घटना, एक नको तो प्रकार त्यांना दिसला की ज्यामुळे त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. ज्यामुळे ते ॲम्ब्युलन्सकडे पाहू लागले. ॲम्ब्युलन्स ही वैद्यकीय मदतीचं प्रतीक. पण कोण आला तर मेडिकल इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स तिथं असते. पण इथे एक प्रकार होत होता की जिथे ॲम्ब्युलन्सची गरज होती पण ॲम्ब्युलन्स नुसतीच उभी होती. ॲम्ब्युलन्स 2 फुटावर उभी असताना एक प्रकार जो दिसला तो पाहून तळपायाची आग मस्तकात गेली. मग काय होता तो प्रकार? ॲम्ब्युलन्सच्या चाकाशेजारी जमिनीवर एक माणूस विवळत पडला होता. एक भिकारी, त्याच्या पायाला जखम झालेली, मलमपट्टी बांधलेली. ती मलमपट्टी जुनी होती, त्याला उठता येत नव्हतं. त्याचे डोळे मदतीसाठी गायावाया करीत होते. तो वारकरी ते पाहून अस्वस्थ झाला. तो त्या माणसाकडे आणि मग ॲम्ब्युलन्सकडे पाहू लागला. वैद्यकीय मदतीसाठी असणारी ॲम्ब्युलन्स 2 फुटावर उभी होती. ज्याला मदतीची गरज होती त्याला काही ॲम्ब्युलन्समध्ये नेलं नव्हतं आणि त्याच्या बाजूने तो वेदनेने तडफडत होता. हजारो लोक तिथून जात येत होते. काही जण भिकाऱ्याकडे पाहून जात होते तर काही दुर्लक्ष करून जात होते. पण कुणी त्याला ॲम्ब्युलन्सपर्यंत नेण्याचा साधा प्रयत्न करत नव्हते. ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर जागेवर नव्हता. जणू काय ती गाडी आणि तो जखमी माणूस दोघं अदृश्य होते. आता वारकऱ्याला कळेना काय चाललंय. इतकी माणसं, इतकी श्रद्धा, इतका मोठा उत्सव, पण कोणीच लक्ष देत नव्हतं. लोक दानपेटीत पैसे टाकतात, लोक चंद्रभागेत नारळ सोडून देतात, पण या गरीबावर उपचार करायला कोणाकडे 2 रुपये नाहीत. त्याच्या डोक्यात संतापाची लहर उठली. हा ढोंगीपणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा. विठ्ठलाला दिनांचा नाथ म्हणतात. त्या विठ्ठलाच्या दारात एक दीन, एक गरजू मदतीविना तडफडत होता. सगळे वारकरी, सगळे भक्त डोळे असून आंधळे होते आणि त्या क्षणी त्या वारकऱ्याच्या डोळ्यात विठ्ठलाची मूर्ती धुसर झाली. त्या जागी भिकाऱ्याच्या वेदनेचा विवळणारा चेहरा आला. त्याला कळून चुकलं की हाच खरा देव. तो या दगडात नाही तर तो माणसाच्या रूपात आहे. त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेली. त्याने क्षणाचाही विचार न करता मोबाईल काढला. त्याला हात तरतरत होता, निश्चय पक्का होता. त्याने कॅमेरा सुरू केला. त्या दृश्याला, त्या ढोंगीपालाला त्याने निष्ठूर शांततेला त्या मोबाईलमध्ये कैद करायला सुरुवात केली. तो त्या वारकऱ्याचा व्हिडिओ आज लाखो लोकांच्या लक्षात आलाय. जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा वैद्यकीय व्यवस्थेला जाग आली. 2 दिवसात तो भिकारी होता, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एका व्हिडिओमुळे त्या भिकाऱ्याला मदत मिळाली. पण एक वारकरी, विठुरायाचा एक लाडका भक्त नाराज होऊन गेला. हा वारकरी व्हिडिओ काढत असताना आपलं दुःख, आपला संताप त्याने बोललाय. तो म्हणाला, देवासाठी आपण एवढे किलोमीटर आलो, इतके किलोमीटर करून प्रवास आलो, तो देव इथं मदतीसाठी ओरडतोय. तो लोकांना का दिसत नाही? या दगडाच्या मूर्तीला आपण काय अर्पण करणार जेव्हा तुम्ही जिवंत देवालाच मारहाण करताना पाहताय? मी नाही येणार पंढरपूरला जिथे माणसालाच माणूस ओळखत नाही, असं त्याने व्हिडिओमध्ये म्हटलं. हा व्हिडिओ अतिशय भावनिक होता. हा व्हिडिओ त्याने यूट्यूबवर टाकला. तो प्रचंड व्हायरल झाला. तो अनेकांना पटला तर काही नाही त्याच्यावर टीका केली. पण एका खऱ्या वारकऱ्याच्या मनातील वेदना त्या व्हिडिओमधून लोकांपर्यंत पोहोचली. ही कहाणी आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपली श्रद्धा, आपली भक्ती आंधळी तर होत नाही ना. देव दगडात आहे की माणसात हे आपण विसरूच चाललो. एक वारकरी कदाचित पुढच्या वर्षी पंढरपूरला पुढच्या महिन्यात येईल की नाही माहीत नाही, पण खरंच आपण माणुसकी दाखवणे देवाची एक सेवाच असते, इथं सिद्ध होतं. आपल्याला व्हिडिओविषयी काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.